ही फिश थाळी बघा, दिसतंय ना चमचमीत. अहो झाली पण खूप छान आहे. कशी बनवली चला तर बघूया. नमस्कार, मी सोनल सोनल्स रेसिपीजमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आणि आज आपण बनवूया ही चमचमीत अशी सुंदर दिसणारी, मनाला आणि पोटाला तृप्त करणारी अशी फिश थाळी. आता या फिश थाळीमध्ये मी सुरमई वापरलेली आहे, सुरमई मासा वापरलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीचा कुठलाही मासा वापरू शकता. आता फिश थाळी करायचं म्हटलं ना तर बऱ्याच जणांना टेन्शन येतं, कारण बरेच प्रकार करावे लागतात. पण असं नाही आहे. आपण एक मासा आणला, त्याला मॅरिनेट केलं की त्यापासून आपण भरपूर पदार्थ तयार करू शकतो. तर मी इथे सुरमई मासा आणून त्याला मॅरिनेट करून 2 प्रकार बनवले आहे. एक आपण फिश करी बनवणार आहोत आणि एक रवा फ्राय बनवणार आहोत, म्हणजे फिश रवा फ्राय करणार आहोत. तर चला या मस्त अशा चमचमीत फिश थाळीला सुरुवात करूया. सगळ्यात आधी इथे मी हा सुरमई मासा स्वच्छ धुवून घेतलेला आहे. हा अर्धा किलो आहे. आता हा स्वच्छ धुवून झालं. मी 3 ते 4 वेळा हा धुवून घेतलेला आहे. त्यानंतर आता याला आपण थोडेसे मसाले लावून घेणार आहोत. तर इथे सगळ्यात आधी मीठ लावून घेऊ. मीठ चवीपुरतं लावायचं, भरपूर म्हणजे कमी लावायचं नाही, नाहीतर मासाला टेस्ट येत नाही. जसं आपण नॉर्मली भाजीमध्ये वगैरे मीठ घालतो त्याप्रमाणेच इथे मीठ लावायचं आहे. त्यानंतर तिखट लावून घेऊ, कारण तिखटाने या भाजीला म्हणजे या मासाला पण खूप छान चव येईल. हळद लावायची, म्हणजे आता याच्यावरती हळद घालून घेऊ आपण 1 चमचा. अर्धा लिंबू पिळून घेऊ. 2 टेबलस्पून इथे आलं लसूण पेस्ट घालून घेऊ. आता हे आलं लसूण पेस्ट वाटताना मी यामध्ये थोड्याशा कोथिंबीरीच्या काड्या पण घातलेल्या आहे, त्यामुळे याचा रंग असा हिरवा आहे. हे पण छान मस्त लावून घेऊ. तर इथे फिशला छान चोळून आपल्याला हे लावून घ्यायचं आहे. आता ह्या फिशला हे सगळे मसाले लावून आपण 15 मिनटं याला बाजूला ठेवू. तोपर्यंत फिश करीचा मसाला तयार करून घेऊ. त्यासाठी मी इथे सगळे मसाले काढून घेतलेले आहे. तर 1 कांदा आहे आणि 1 मीडियम साईजचा टोमॅटो आहे. तुम्ही टोमॅटोच्या ऐवजी इथे चिंच पण वापरू शकता. त्यानंतर थोडेसे सुके मसाले गरम मसाले आहे. तर दालचिनी, लवंग, 1 वेलची आणि 5-6 असे मिरे आहे. 1 टेबलस्पून धणे घेतलेले आहे आणि अर्धा टेबलस्पून जिरे आहे. त्यानंतर अर्धा टेबलस्पूनच आपण खसखस पण घेतलेली आहे. थोडंसं तिखट आहे आणि आलं लसूण पेस्ट आहे. आता आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. त्यासाठी मी इथे एका पॅनमध्ये, किंवा आता हे माझ्याकडे लोखंडी तवा आहे, तर त्याच्यामध्ये 1 पळी तेल घेतलं. त्यामध्ये हा कांदा सगळ्यात आधी भाजून घेऊ. कांदा 2 मिनटं भाजून झाल्यानंतर इथे आपण टोमॅटो घालून घेऊ. तो पण आपण 1 ते 2 मिनटं छान भाजून घेऊ. हे बघा, इथे 1-2 मिनटं आपण कांदा टोमॅटो भाजून झाल्यानंतर तो थोडा बाजूला करू आणि इथे सगळे मसाले घालू. तर इथे सगळ्यात आधी धणे घालून घेऊ. त्यानंतर जिरे घालू. सगळे मसाले सोबतच घालून घ्यायचे आहे आणि त्याला पण 1 ते 2 मिनटं असं भाजून घ्यायचं आहे. हे बघा, हे 2-3 मिनटं भाजून झाल्यानंतर याचा रंग असा झालेला आहे. आता आपण हे काढून घेऊ. त्यानंतर हा मसाला आपल्याला थंड करून वाटून घ्यायचा आहे. आता इथे आपल्याला फिश फ्राय करून घ्यायची आहे. तर आपण ही सगळ्यात आधी भाजीसाठी फिश फ्राय करून घेणार आहोत. तर आपल्याला ही जी फिश आहे ती डायरेक्ट रस्स्यामध्ये न टाकता त्याला थोडं तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे. त्यासाठी मी इथे एका पॅनमध्ये 2 पळी तेल घेतलं. त्यानंतर यामध्ये फिश घालून ही छान तळून घेतलेली आहे दोन्ही साईडनी. तर हे आपल्याला 3 ते 4 मिनटं करायचं आहे, म्हणजे 3 ते 4 मिनटात आपली ही जी फिश आहे ती छान शिजते. तर दोन्ही साईडनी छान अशी तळून घ्यायची किंवा शॅलो फ्राय करून घ्यायची. हे बघा, आता आपली ही फिश छान तळून झालेली आहे. आता आपण याला काढून घेऊ. इथे दुसरीकडे आपला मसाला पण थंड झालेला आहे. तर या मिक्सरच्या पॉटमध्ये मी सुरुवातीला आलं लसूण पेस्ट बारीक केली होती, त्याच पॉटमध्ये थोडंसं आलं लसूण पेस्ट ठेवलेलं आहे, 1 टेबलस्पून. त्यानंतर यामध्ये मी काश्मीरी लाल मिरची पावडर घातलं 2 टेबलस्पून आणि हे जे आपण कांदा आणि टोमॅटो भाजून घेतला आहे ते पण घातलेलं आहे. आता हे छान आपण बारीक करू. थोडंसं पाणी घालून याची छान बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे.
हे बघा आपली पेस्ट तयार झाली आहे. मी थोडं अजून यामध्ये पाणी घालून परत छान बारीक करून घेतलं. आता एका कढईमध्ये 3 टेबलस्पून तेल घेऊन घेऊ. आजची ही फिश करी मी मस्टर्ड ऑइलमध्ये म्हणजे मोहरीच्या तेलामध्ये केलेली आहे. जर तुम्हाला नाही करायची असेल, तुम्ही रेग्युलर जे तेल वापरत आहे त्या तेलामध्ये केली तरीही चालेल. तर मी हे धूळ येतपर्यंत छान गरम करून घेतलं तेल. त्यानंतर यामध्ये 2 कांदे छान बारीक चिरून घेतले आणि ते घातलेले आहे. तर ते आपण सॉफ्ट होतपर्यंत परतवून घेऊ. इथे 2 मिनिटं झालेले आहे आणि आपला कांदा पण छान सॉफ्ट झालेला आहे. आता यामध्ये आपण जे वाटलेलं वाटण आहे ते घालून घेऊ आणि परत याला तेल सुटेपर्यंत परतवून घेऊ. आणि हो, याच वाटणातलं 2 टेबलस्पून वाटण मी बाजूला ठेवून देणार आहे. हे बघा आता 2-3 मिनिटं आपण हे वाटण परतवून झाल्यानंतर बाजूला तेल सुटलेलं आहे. आता यामध्ये सगळे सुके मसाले घालून घेऊ. तर मी 1/2 चमचा हळद घातली, 2 चमचे तिखट घातलेलं आहे. मी काश्मीरी लाल मिरची पावडर आधी घातलं आणि आता नंतर परत 2 चमचे इथे साधं तिखट घातले जे तिखट आहे. त्यानंतर चवीपुरतं मीठ घातलेलं आहे. परत हे छान मिक्स करू. हे बघा त्याला पण तेल सुटलेलं आहे. आता यामध्ये ना थोडंसं पाणी घालून घेऊ म्हणजे आपला जो मसाला आहे तो जळणार नाही आणि खाली ते मसाले आपले लागणार नाही. यामध्ये आता पाणी घालून परत आपण याला छान तेल सुटतपर्यंत याची ग्रेव्ही तयार करून घेऊ. हे बघा यामध्ये मी आता पाणी घालून याला थोडंसं झाकून शिजवून घेतलेलं आहे. तर आता तुम्ही बघू शकता याला छान उकळी पण आलेली आहे या आपल्या रस्स्याला. इथे तुम्ही तुमच्या रस्स्याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करू शकता. मी जास्त पातळ रस्सा करणार नाही आहे, तुम्हाला थोडा पातळ करायचा असेल तरीही चालेल. आता यामध्ये मी गरम मसाला घालून घेतलेला आहे. जो ठेवणीतला आपला नेहमीचा गरम मसाला असतो तोच घातलेला आहे. आणि आपण ही जी तळलेली फिश आहे ती यामध्ये घालून घेतलेली आहे. हे घालून आता आपण याला परत 2-3 मिनटं छान उकळवून घेऊ. तर उकळवताना गॅस अगदी कमी करायचा आणि झाकून आपण हे उकळवून घेऊ. तोपर्यंत आता जो आपला दुसरा मासा होता तो मी ठेवलेला आहे, तर तो आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे. आता मी या माशाला जो आपण वाटण बनवलं होतं ते लावून घेतलं आणि त्यामध्ये थोडंसं परत तिखट घातलेलं आहे आणि हे लावून घेतलेलं आहे. आणि हे लावून मग परत 5-10 मिनटं मी बाजूला ठेवून दिलं होतं. आता आपल्याला ही फिश पण फ्राय करून घ्यायची आहे. तर फ्राय करायला आपण रवा वापरणार आहोत. तर या रव्यामध्ये थोडंसं मीठ आणि थोडंसं आपण तिखट घालून घेऊ. जास्त घालायची गरज नाही आहे, थोडं थोडं घातलं तरी चालेल, पण मीठ मात्र घाला कारण रवा जो आहे त्याची टेस्ट आपल्या या फिशला येत नाही, म्हणून थोडंसं मीठ आणि तिखट घालणं आवश्यक आहे. आता आपण या पद्धतीने हे लावून घेऊ दोन्ही साईडला. इथे रवा जेव्हा तुम्ही वापरता तर रव्यामध्ये तुम्ही तांदळाचं पीठ पण घालू शकता. म्हणजे 2 टेबलस्पून जर रवा असेल तर अर्धा टेबलस्पून वगैरे तुम्ही इथे तांदळाचं पीठ पण वापरू शकता. पण माझ्याकडे अवेलेबल नव्हतं तांदळाचं पीठ, म्हणून मी फक्त रवाच वापरलेला आहे. रव्याने पण आपली ही जी फिश फ्राय आहे ती अतिशय क्रिस्पी होते. आता सुरुवातीला ज्यामध्ये मी फिश फ्राय केली होती भाजीसाठी, आपल्या फिश करीसाठी, त्याच कढईमध्ये थोडंसं तेल आहेच. जर वाटत असेल तर तुम्ही थोडंसं तेल यामध्ये घालू शकता आणि आपली ही जी फिश फ्राय आहे, रवा फिश फ्राय, ती फ्राय करून घेऊ शकता. तर आपल्याला शॅलो फ्राय करायची आहे. अगदी कमी तेलामध्ये आपण ही फिश तळणार आहोत. फिश फ्राय करताना गॅस आपल्याला मीडियम ठेवायचा आहे आणि 2 ते 3 मिनटं त्याला अजिबात हलवायचं नाही. जोपर्यंत खालची लेअर छान क्रिस्पी होत नाही तोपर्यंत याला पलटवायचं नाही. आता तुम्ही बघू शकता 3 मिनटानंतर मी हे पलटवून घेतलेलं आहे आणि आपली फिश या बाजूनी छान खरपूस भाजून झालेली आहे. असं मी दोन्ही साईडनी छान भाजून घेणार आहे. थोडीशी डार्क भाजली तरीही चालेल. आता तुम्ही बघू शकता मी परत याला थोडंसं दोन्ही साईडनी थोडीशी छान मस्त गोल्डन ब्राऊन येतपर्यंत क्रिस्पी अशी भाजून घेणार आहे. तोपर्यंत आपली जी भाजी आहे ती पण छान उकळली आणि मी गॅस बंद केलेला आहे. आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घेऊ आणि आपली ही फिश करी पण तयार आहे. हे बघा किती मस्त टेम्पटिंग आपली ही फिश करी दिसत आहे. आता तुम्हाला जर या कन्सिस्टन्सी म्हणजे भाजीची कन्सिस्टन्सी थोडीशी वाढवायची असेल, म्हणजे थोडासा हा रस्सा जर पातळ करायचा असेल
तरीही चालेल, तुम्ही थोडंसं पाण्याचं प्रमाण जास्त करू शकता. आता आपली फिश करी तयार आहे आणि फिश फ्राय पण तयार आहे. आता आपण ही सर्व करून घेऊ. हे बघा, मी ताटामध्ये आपली फिश फ्राय ठेवलेली होती आणि आता ही प्लेट ठेवलेली आहे फिश करीची. सोबत थोडंसं सॅलड ठेवलेलं आहे. सॅलडमध्ये कांदा, लिंबू आणि मिरची आहे. जर तुम्हाला मिरची कमी लागली तर तुम्ही खाऊ शकता. त्यानंतर गरमागरम असा साधा भात आहे आणि साधे फुलके आहे. तर तुम्ही इथे भाकरी वगैरे पण करू शकता, जसं तांदळाची भाकरी वगैरे पण करतात, तर तांदळाची भाकरी पण तुम्ही यासोबत करू शकता. तर आपली ही खूपच सुंदर दिसणारी आणि जसं मी म्हटलं की पोटाला आणि मनाला शांत करणारी, तृप्त करणारी अशी फिश थाळी तयार आहे. चला तर आता उपवास संपले असतील, गोडधोड खाऊन जर झालं असेल तर ही फिश थाळी नक्की करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका मस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.